नमस्कार. ठाणे सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत. कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या निवडणुकीचे निकाल जे आहेत ते समोर येतात आणि आपण जर पाहिलं तर भारतीय जनता पार्टी येथे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळते. शिवसेनेचा बालेकिल्ला असणारा बदलापूर आणि बदलापूर नगर परिषदेवर आता आपण जर पाहिलं तर भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष रुचिता राजन घोरपडे असतील आणि सोबतच 29 उमेदवार असतील ते आता आघाडीवर आहेत. त्यामुळे आपण जर पाहिलं तर आदर्श शाळेच्या बाहेर जे आहे ते जल्लोष साजरा होताना आपल्याला पाहायला मिळते. कुठेतरी मागील अनेक वर्ष शिवसेनेची सत्ता जी आहे ती कुळगाव बदलापूर नगर परिषदेवर असताना आता बघू शकतो भारतीय जनता पार्टी या ठिकाणी पुढे असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते इथे आहेत आणि हा विजयाचा जल्लोष या ठिकाणी साजरा केला जातोय आणि राम पातकर आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतात. साहेब एका वाक्यात विजयाविषयी काय सांगाल? एका वाक्यात विजयाविषयी
आपण पाहू शकतो या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करतो. कुठेतरी शिवसैनिकही या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात आणि शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या बदलापूर नगर परिषदेवरती आता पाहू शकतो. बायकोने दिला मामन शेटने दिला तुला. आपण पाहू शकतो या ठिकाणी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांमध्ये कुठेतरी हॅलो अरे इसका आहे ना येते ना आयफोन का अंबरनाथमध्ये बीजेपी आले 29 आई झालं ना. हो 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 सांगतो तुम्हाला मेसेज हो 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 हो
शिवसेनेचे रोहन पाटील आपण बघू शकतो विजय झालेले आहेत. त्यांच्या विजयाचा जल्लोष या ठिकाणी साजरा करण्यात येतो. शिवसेनेचे रोहन पाटील कात्रप परिसरातून उभे होते. त्यांची या ठिकाणी सीट लागलेली आहे. मात्र बदलापूर शहरामध्ये शिवसेनेला हा प्रचंड मोठा धक्का जो आहे तो म्हणावा लागेल. मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टी इथे आघाडीवर असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. हाँ हो हो सर हाँ मी एक मिनिट पाहतो वामन माझ्या 3 मतांनी तीन लाईव्ह बंद करून सांगतो. चालू ठेव का बंद करायचं. 265 खरं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन करण्यात आलेलं. भारतीय जनता पार्टी ही पुढे होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभा बदलापूरमध्ये झाली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही सभा इथे झाली होती. आणि आता जी माहिती मिळते जे शिवसेनेचे शहर प्रमुख माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे आहेत ते देखील अगदी 3 ते 4 मतांनीच फक्त पुढे आहेत. त्यांची ही सीट आपण जर पाहिलं तर कुठेतरी असुरक्षित असलेलं आपल्याला पाहायला मिळते. अजून मतमोजणी सुरू आहे. त्यामुळे बदलापूरच्या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात हा शिवसेनेला प्रचंड मोठा धक्का जो आहे तो भारतीय जनता पार्टीने दिलेला आपल्याला पाहायला मिळतं. आणि या संपूर्ण निवडणुकीच्या रणशिंगाकडे आपलं लक्ष असणार आहे. आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून हा जल्लोष जो आहे तो आदर्श शाळेच्या बाहेर साजरा करण्यात येतो. झालं मला तुम्ही सांगितलं समजा झालं तिथे 56,000 आहे. 64,000 उशिरा करतो. आणि आताची अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट सर्वप्रथम आम्ही कांडलाईच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. 64,000च्या मताने आपण बघू शकतो जवळपास रुचिता राजन घोरपडे या विजयी झालेल्या आहेत. आणि 56,000 मतं जी आहेत ती विना वामन म्हात्रे यांना मिळालेले आहेत. त्यामुळे कुठेतरी बदलापूर नगर परिषदेवरती भारतीय जनता पार्टीने आपली सत्ता आणलेली आहे. आणि शिवसेनेचा जो
बालेकिल्ला म्हणून बदलापूर शहराला ओळखलं जायचं. तिथे आता कुठेतरी भारतीय जनता पार्टी आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. जवळपास हा विजय जो आहे तो निश्चित करण्यात आलेला आहे. सर जवळपास ते अजून नाही कळलं बिल्डिंग दाखव गाडी चालू सेवा समर्पण समर्पित केंद्र असेल तुम्हाला वाटतं. हां फ्रंट पेजवर नसं तुम्ही लास्ट पेजवर बोलले का? हो हो तुम्हाला परत सगळं पाठवतो. बाजू शरद केले आपल्याला पाहायला मिळतात आणि विजयाचा हा जल्लोष आहे तो. हा विजय जनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा विजय आहे. आमच्या कार्यकर्त्यांची प्रचंड मेहनत, भारतीय जनता पार्टीचे सर्व आमचे नेते, देवेंद्रजी फडणवीस साहेब असो, रवींद्रजी चव्हाण साहेब असो, आमचे आमदार, आमचे मार्गदर्शक किसनजी कतोरे साहेब असो, सर्वच जण जी आहेत त्या सर्वांनी मनापासून मला मदत केली. त्या सर्वांनी मला मनापासून मदत केली. आमचा प्रत्येक कार्यकर्ता मीच उमेदवार आहे म्हणून या ठिकाणी लढला आणि बदलापूरमध्ये सगळ्यात जास्त मतांचा लीड मला मिळाला याचा मला आनंद आहे. आणि खरोखरच मी आज भारावून गेलो. 100% आता महाराष्ट्रात फक्त भारतीय जनता पार्टी. आपण पाहिलं हा जल्लोष आहे तो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी साजरा करण्यात येतो आणि हा विजयाचा जल्लोष हा गुलाल त्या ठिकाणी उतरण्यात आलेला आहे. खरं तर शिवसेनेचे वरुण वामन म्हात्रे हे शरद तेली यांच्या विरुद्ध या लढतीमध्ये होते, परंतु शरद तेली यांनी सगळ्यात जास्त जो आहे तो बदलापूर शहरात लीड घेतलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीचा आपण जर पाहिलं तर या ठिकाणी विजय झालेला आहे.
अंबादाचं पाठवतो बाहेर चालतंय ते पाठवतो. हो आपण बघू शकतो राम पाटकरही या ठिकाणी एका धरत आहेत आणि मोठ्या प्रमाणात हा बीजेपीच्या उमेदवारांचा विजय आपल्याला पाहायला मिळतो. सभा घेतली तसंच त्या विकासाच्या नावावरती आम्ही मतं मागितली होती आणि लोकांनी आम्हाला त्यांचं हे दिलेलं आहे, आशीर्वाद दिलेला आहे. त्याबद्दल मी जनतेचे खूप खूप आभार मानते. तसंच आमच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला देखील त्यांनी हे दिलेलं आहे, कौल दिलेला आहे. त्याबद्दल सर्व बदलापूरमधील जनतेचे मी आभार मानते. एक हाती सत्ता आलेली आहे. पहिली प्रतिक्रिया कार्यकर्त्यांची मेहनत, भारतीय जनता पार्टीवरती दाखवलेला विश्वास आणि आमचं स्लोगन होतं की नरेंद्र मोदी विकसित भारत आणि देवेंद्र फडणवीस विकसित महाराष्ट्र आणि आमचं धोरण होतं विकसित बदलापूर आणि नगरसेवकांचं विकसित प्रभाग. या धोरणावरती लोकांनी भरभरून मतदान केलं आणि कितीतरी अडचणी आल्या त्याला तोंड देऊन लोकांनी न घाबरता मतदान केलं आणि प्रचंड मतांनी आमच्या उमेदवारांना निवडून दिलं. त्याबद्दल मी नागरिकांचे आभार व्यक्त करतो, मतदारांचे आभार करतो. आणि प्रभाग 14 म्हणून माझ्या सौभाग्यवती प्रति पाटकर यांची मेहनत, प्रचंड मेहनत त्यांनी त्या वार्डासाठी केली होती आणि लोकांनी आम्हाला निवडून दिलं, त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. नक्कीच आपण पाहिलं शिवसेनेचा जो बालेकिल्ला होता नाही तो भारतीय जनता पार्टीमध्ये गेला आहे आणि प्रचंड मोठं यश जे आहे ते बदलापूरमध्ये भारतीय जनता पार्टीला मिळालेलं आपल्याला पाहायला मिळतं. माजी नगर अध्यक्ष राम पाटकर आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या नेतृत्वात संपूर्ण या निवडणुका पार पडलेल्या आणि हा जल्लोष जो आहे तो बदलापूरच्या आदर्श शाळेच्या बाहेर साजरा होताना आपल्याला पाहायला